सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी जगूया बिनधास्त आपली मर्जी आपली तर स्वप्न एकदम वरची कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी सचिन तो जनहित में है जारी जिंदगी प्रेमाची मिठाई जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई कॅफे में चिल मारू यारा सेल्फी बार बार शेयरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्टिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफटाइम हैंगआउट फ्रेशर्स ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स टैग लाइक पोस्टिंग फ्रेशर्स ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स लाइफटाइम हैंगआउट फ्रेशर्स मी काय करतो या फेस्टिवलचं डिटेल शेड्यूल नोटीस बोर्डवर लावतो तोवर तुम्ही डेजची तयारी करायला घ्या स्पेशली ट्रेडिशनल डेची कारण की यावेळेस ट्रेडिशनल डेला थीम असणार आहे आणि थीम आहे युनिटी इन डायव्हर्सिटी आम्ही सगळ्यांनी ठरवलंय ट्रेडिशनल डे ला काय घालायचं ते बट देन व्हॉट अबाउट डी फॉर धवल डब्ल्यू फॉर वेटिंग उद्या ट्रेडिशनल डे त्याची तयारी करूया कुठला ड्रेस घालायचा आपण ए मनवा ड्रेस कशाला ए आपण सगळ्या जणी मिळून साडी नेसूयात ना साडी भारी आयडिया हे बीट चेंज झाले रे चेंज नाही हे बघ सम्राट राव तुम्ही एकदम छान दिसता थँक्यू नरास कला माइंड अरे मांडीत नाही माइंड आहे अम्माने तर पार तुझा करूनच टाकला की काय पालट हो ना भारी वाटतंय ना भारी तुला सांगू असं वाटतं की आता लुंगीवर करशील आणि चढशील नारळाच्या झाडावर अरे हे तर काहीच नाही अम्मानी ना मला तमिळमध्ये अजून काय काय शिकवलं ऐक ऐक अण्णा वणक्कम नान पेर निरव्वा नी पेर इन्ना अजून 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 अण्णा रंबो रंबो नाल इरके अर्थ काय याचा मराठीत सांगायचं झालं ना तर तुझी लागली एवढं बोलायला एवढं मोठं वाक्य त्यापेक्षा मराठी बरे थोडक्यात आपण बोलतो सम्राट वर बघ खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली हे तुझं काय खरं नाही समरू ती आज फुल रेडी होऊन आली ती ना तुला करूनच टाकते की नाही बघ तिचा सह्या हाय तय्या जेव्हा नेहरू ती इकडे यायच्या आत आपण पळूया सुनिए 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 ना ऐसा मत करो ना सम्राट बाबू इस हार की कीमत आप क्या जानो सम्राट बाबू भारी गेलंय ना हे बरं दिसतं ना सगळं हो हो एकदम मस्त हे कानातले चालेल थँक्यू ए चक्रिया चक्रिया येस
हा कुठला कॉस्ट्युम आहे? आ कुठला कुठला म्हणजे सुपरमॅनचा आहे, कळत नाही काय? हो पण नेमका कुठल्या सुपरमॅनचा, म्हणजे हॉलिवूडच्या की मालेगावच्या? शट अप, आय हेट पीजेस. पीजे नाही, ती खरंच बोलते. कारण विदाऊट चड्डी असा कुठलाच सुपरमॅन आम्ही तरी पाहिला नाही. एक्झॅक्टली. म्हणजे चड्डी ही तर सुपरमॅनची आयडेंटिटी. तेच ना. पण तुमच्याच त्या गुडघी पैलवान मित्रांनी, सम्राटनी तीच पळवली आहे. सम्राटने तुझी चड्डी पळवली? आय मीन सम्राटने सुपरमॅनची आयडेंटिटी पळवली. हसा हसा, हसून घ्या, मन मोकळा हसून घ्या. पण जेव्हा माझी चड्डी सापडेल ना, तेव्हा तुम्हाला दाखवतो. काय? आय मीन तुम्हाला तेव्हा माझा खरा इंगा काय ते दाखवतो. आय नो. अरे काय पडलाय का डोक्यावर? बाळासारखं फिरत. ओ सॉरी, ते मी चुकून जरा. ओके. झालं. थँक्स. इट्स ओके. नऊवारी साडी आहे ना ही? हो. मराठी ट्रेडिशन. हा, लुकिंग नाईस. I mean this sari looks nice on you. थँक्स. Bye. बाय. काय? कोण होता? मला काय माहित. हा? म्हणजे तू ओळखत नाहीस त्याला? नाही. याला काय अर्थ आहे? प्रथेप्रमाणे त्याची ओढणी माझ्या बांगडीत अडकली होती, सो त्याने मला कॉम्प्लिमेंट करायला हवं होतं ना. ठीक आहे ना. ठीक आहे ना काय? ठीक आहे ना काय? कम ऑन, इट्स ट्रेडिशनल डे. ट्रेडिशन फॉलो नको करायला. ओ, मग त्याने माझं कौतुक केलं म्हणून तू जेलस फील करतेस? ऑफकोर्स आय फील जेलस. कारण तू दिसतेच तशी का. सायली, ट्रेडिशनल डे. हो सॉरी. तू दिसतेस तशी मनमोहिनी, कामिनी, सौदामिनी. झाली प्लीज. सॉरी. पण नाही, तू खरंच खूप गोड दिसतेस, खूप गोड. थँक्यू. ओ गते, कसं लाजतंय. फोटो काढा रे कोणीतरी. फोटो गप्प बस आता. अरे सम्राट, काय केलंस तू? सॉरी. चुकून झालं. चुकून झालं काय? मी इकडे शांततेचा संदेश देते आणि तू डायरेक्ट फाळणीच करून टाकली. हळू बोल. जर कुठे ऐकलं ना तर मला लावतील हाकलं बोल. ते आधीच मागे लागले फॅन्टसी, त्यात नको ती इमर्जन्सी. काय बोलतोस तू? आणि तू कधीपासून कविता करायला लागलास? आता सुचली ती. सम्राट, कुठे चाललास? बस इकडे. ते भूक लागली ना मला, तर आईने बेसनाचे लाडू पाठवले, तर ते खायला जातोय मी. तर तू काय मला आणतो माझ्यासाठी? मला काही नको बेसनाचे लाडू. आणि मला सांग, तू काय पॉलिटिशियन आहेस का? इथे देश जोडायचं सोडून खात बसायला? हा, चल मदत कर आधी, मला मदत कर. चल. सम्राट, अरे महाराष्ट्राजवळ लाव ना कर्नाटक. नको, तो लांब राहिला तरी चालेल. ऑलरेडी लय लफडी चालू आहे. तू नको भारताचा नकाशा बदलूस, कळलं ना? इंग्रज कुठला? बरोबर आहे, इकडेच लाव. काश्मीर आणि केरळ बाजूबाजूला. सम्राट, आपल्याला अल्फाबेटिकली राज्य नाही लावायची. इकडे. हा बाबा,
हॅलो बाबा. हा आज ट्रेडिशनल डे आहे. हो नाही नाही काय झालं माहितीये का, मी तुम्हाला फोन याच्यासाठी करत होते की आता महाराष्ट्राच्या बाजूला युपी कशाला घुसडतेस तू? क्योंकि हम भी तो यूपी से है ना. युपी आणि महाराष्ट्राचं एवढं जमत नाही. दिल जुड़ जाए तो सब जम जाता है. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी नटली, कालबाई सुपारी फुटली. हाय दैया, लगता है जुड़ गया. जुडका काय जुडबीड काय ना काय ते महाराष्ट्रात ऑलरेडी केवढी गर्दी आहे. गर्दी मत बोल. गर्दी मत बोल तुला सांगू ठीक आहे. मी पण काय सांगत दुसरी महाराष्ट्राच्या बाजूला ना एमपीच काय तो बरा आहे. अरे 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 सुनो, कहाँ चले? अरे यूपी को तो लगा के जाओ, और लगाना नहीं है तो कम से कम साथ में तो लेके जाओ. आलात? याला काय अर्थ यार? आपलं ठरलं होतं ना आपण सगळ्यांनी इथे भेटायचं म्हणून. आणि बाय द वे तुम्ही कुठे हिंडायला कुठे गेला होता? हा अरे एवढी सगळी तयारी केलीये, ती काय मॅनिक्विन बनून उभं राहिला? नाही तर काय. आणि मारला आम्ही एक फेरफटका, तर काय बिघडलं? नाही म्हणजे फेरफटका मारायला गेला होता की मुलांना घायाळ करायला गेला होता? हा नीरव प्लीज, एवढ्याही काही भारी नाही दिसत होता. काय कोण म्हंटल कोण तुम्हाला? अरे मुलींनो, तुम्ही खरंच रंब रंबो नल्ला इरके. काय? नाही अरे रंबो रंबो नल्ला इरके म्हणजे? अरे इट्स तमिल गर्ल्स. अरे अम्मा ने सिखाया हमको. पण नीरव, त्याचा अर्थ काय? म्हणजे एक्झॅक्टली. आणि म्हणजे जे काही बोलतोयस ते बरं बोलतोयस ना आमच्याबद्दल? नाहीतर आम्हालाही सगळ्या प्रकारचं उत्तम मराठी येतं. अरे नारी शक्ती, मी खूप छान बोलतोय तुमच्याबद्दल. म्हणजे शुद्ध मराठी भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही दोघी सुंदर, सुरेख, अप्रतिम, मस्त दिसत आहात. ओ धन्यवाद. मंडळ आपलं आभारी आहे. वेलकम गर्ल्स. सोने मुंड्या, की देख रहा है तू? काय नाही काय. आपली रुचिरा बंगाली साडीत पण कसली भारी दिसते ना. ए, आपली रुचिरा नाही तुझी रुचिरा. अगे येडी, आता आपली गर्लफ्रेंड आहे म्हटल्यावर तुझी पण कोणतरी झालीच ना ती. हो का? मग आता आम्ही एक काम करतो, उद्यापासून तिला वहिनी वहिनी म्हणायला लागतो. चालेल? काय काय कोणाला वहिनी म्हणायचंय? नाही नाही नाही, कोणाला नाही कोणाला नाही. तुझे झाले काय फोटो काढून? अरे हो चालू आहेत. हे बघ ना, तुला फोटो दाखवायला आले. हे बघ. छान आहेत ना? रुचिरा मोबाईल. अरे हो माझ्याकडेच आहे. त्याला फोटो दाखवत होते. छान आले तुमचे फोटो. थँक्स. ते सगळं ठीक आहे, पण हे काय क्रिकेटचा कॉस्ट्युम का? काय मॅच होती का? आज ट्रेडिशनल डे आहे ना, त्यासाठी स्पेशल. हे बघ स्पेशल. आणि हे अरे सबसे ऑड वाटते हे. आज ट्रेडिशनल डे, काहीतरी ट्रेडिशनल कॉस्ट्युम वगैरे घालायचं ना. हे काय? अरे असाच आहे तो, नेहमी काहीतरी वेगळं करत असतो. पण धवल, या वेळेला जरा जास्तच वेगळं झालंय. हो ना, एवढं वेगळं की सगळ्यात वेगळा वाटशील. अमित, सॉरी. हे अमित रुचिरा,
अरे इकडे या ना, अजून फोटो काढूया, या लवकर. आलो आलो. मी आले हा, पटकन चल. चल. जाऊ ना मी, चालेल ना तुला? प्लीज जा ना. जा सिमरन जा. जी ले अपनी जिंदगी. चल. हे असं होतं, मग आपलंच आपल्या माणसासमोर हसं होतं. आपण आधी लेट इट बी करतो, मग नंतर आपणच त्यांच्यासाठी लेट इट बी होऊन जातो. हे काय पण बोलू नका. अरे तू काय वैतागतोय? मी तुला नाही काही बोलत आहे. मला माझी जुनी स्टोरी आठवते. माझंही असंच झालं होतं. कदाचित शहरात प्रेमाचं हेच ट्रेडिशन असावं. शहराचा माहित नाही, पण आता तू बघच, आपण यांना आपलं ट्रेडिशन काय असतं ते कसं दाखवलं. माझ्या प्रेमाची वाट लावून स्वतः कोळी नृत्याचं घाट घालतोय का? थांब, तर दाखवतेस तुला. काय चाललंय हे? सर ते ट्रेडिशनल डे. ओ ट्रेडिशनल डे का? काय काय ट्रेडिशनल डे म्हणजे? हा असला धांगडधिंगा घालणं म्हणजे ट्रेडिशनल डे? नाही सर. शट अप. एनिवे, मला सांगा, सुरुवात कोणी केली? कोणी केली सुरुवात? जर मला कोणी सुरुवात केली हे तुम्ही सांगितलं नाही तर तुमच्या सगळ्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीचा मी शेवट करीन. कळलं? सर, हिने ढोल वाजवायला सुरुवात केली. हो. नाही सर, हे इथे आधी नाचत होते, कोळी नृत्य करत होते. मी आले फक्त ठेका दिला. सर, सुरुवात यांनी केली आहे. आम्ही आमचं नाचत होतो, ही आली आणि ढोल वाजवायला सुरुवात केली हिने. हो सर, ऍक्च्युली नाही सर, ती लांबून येत होती अशी वाजवत म्हणून आणि आम्ही नाचत होतो. ऍक्च्युली सर काय झालं माहितीये का, ही आली तेव्हा वाजवत होते आणि अरे पण मी लांबून आली कसं आहे, कोणी सुरुवात केली हे जरी तुमचं ठरत नसलं तरी कोण वाजवत होतं आणि कोण नाचत होतं हे तरी ठरलेलं आहे. गुड, देन कंटिन्यू. म्हणजे शिक्षा कॅन्सल आहे ना? आहे, पण कसं आहे, जरा वेगळ्या पद्धतीची शिक्षा आहे. पण सर, तुम्हीच तर बोलला डान्स कंटिन्यू करा म्हणून. हो, करेक्ट. कसं आहे, तुम्हाला सगळ्यांना खूप हौस आहे ढोल वाजवायची, नाचायची. मग तुम्ही ढोल वाजवायचा, नाचायचं आणि मी तुम्हाला बघणार नाचताना. कम ऑन, कंटिन्यू. सर नको ना सर, सॉरी. I say start.
जोरसे कम ऑन, होऊन जाऊ द्या नाचा. नहीं, थांबायचं नाही. कॅरी ऑन मिस परी देशमुख, और जोर से पका और जोर से. हाँ. का अरे असं कसं? ट्रेडिशनल डे आहे ना, आणि दिवस तर अजून संपायचा आहे. कम ऑन, स्टार्ट. सर नको ना सर नको. का? तुम्हाला तर हेच हवं असतं ना, गोंधळ गडबड. मग आता काय? व्हॉट इज द प्रॉब्लेम नाव? सर ते ट्रेडिशनल डे होता म्हणून आम्ही. हो, ट्रेडिशनल डे होता म्हणून. मग गोंधळ घालणं, आचकट विचकट नाचणं हे आपलं ट्रेडिशन आहे का? काही नाही. मी जर का तुम्हाला सांगितलं असतं की बाबांनो गोंधळ घालू नका, तर तुम्ही दिवसभर गोंधळ घातला असतात. पण आता तुम्ही गोंधळ घालणार नाही, कारण काय? तुमच्या गोंधळाचा कोटा मी कंप्लीट केलेला आहे. सो नाव सेलिब्रेट युअर ट्रेडिशनल डे इन अ ट्रेडिशनल वे. After all, this is my traditional solution for your problem. Enjoy. अरे बघते काय उचलले. माणुसकी म्हणून पण हात देऊ नये एवढं दूर लोटलंस ना मला तू. ठीक आहे, मी सुद्धा लक्षात ठेवी, कारण कधीतरी तुझ्यावर पण वेळ येईलच.